नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला हंग कट व्हेजिटेबल सँडविच दाखवणार आहे. आपण हे 500 ग्रॅम दही हंग कट करून घेत आहोत. हंग कट म्हणजे आपण जसा चक्का बांधतो तसं करून घ्यायचं. आता हे असं बांधायचं. त्याला अशी गाठ बांधायची आणि ह्याच्यावरती असं जड काहीतरी ठेवायचं. सँडविच म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच करतो. त्यात व्हेज सँडविच असतात, नॉनव्हेज सँडविच असतात. त्यातला हा मी एक सोपा प्रकार आज आपल्याला दाखवणार आहे. आता हे आपण जे चक्का केलेला आहे म्हणजे हंकट दही केलेलं आहे ते आपण असं काढून घेऊया. आणि तो असा जरा मऊ करून घेऊया. आता या दह्यामध्ये आपण सर्व प्रकारचे व्हेजिटेबल घालून घे. ही लाल कलरची शिमला मिरची, तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या घाला. ही येलो घातली आहे, ही ग्रीन घातलेली आहे. त्याचप्रमाणे गाजर किसून घेतलेलं आहे. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता ह्याच्यात आपण मीठ एक लहान चमचा घालून घेतो. आपल्या आवडीप्रमाणे घाला. चिली फ्लेक्स 1 चमचा घेतलेला आहे, त्या पण आपण आवडीप्रमाणे तिखट करा. आणि ही काळी मिरी पूड छोटा चमचा. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करूया आणि चांगलं एकजीव होईस तोपर्यंत असं फेटून घेऊया. आता आपण हे मिश्रण आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे. त्यात आपण बाजूला ठेवूया. आपण या ब्रेडचे 6 स्लाइस घेतलेले आहे. त्याच्या एका साईडला आपण ही हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी, पुदिना कोथिंबीर जी रेग्युलर करतो ती चटणी लावत आहोत. अशी व्यवस्थित लावून घ्यायची आणि त्याच्यावरती टोमॅटो सॉस दुसऱ्यावरती लावून घ्यायचा. म्हणजे लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सगळ्यांनाच हे आवडतं. हे आपण ब्रेकफास्टला करू शकता किंवा संध्याकाळच्या बुकेसाठी करू शकता किंवा डिनरला सुद्धा हे सँडविचेस फार छान लागतात. केव्हाही करू शकता आणि सोपे आहे.
हे मिश्रण जरी तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालू शकेल. आता आपण हे मिश्रण आहे ते ह्याच्यावरती लावून घ्यायचं. आता एकसारखं लावून घ्यायचं. जेवढं होता होईल तेवढं एकसारखं लावून घ्या. मुलं सुद्धा हे सँडविच आवडीने खातात आणि त्याच्यामुळे सगळ्या भाज्या सुद्धा त्यांच्या पोटात जातात. एरवी मुलं भाज्या खायला कटकट करतात, तर त्यांना असे सँडविच बनवून दिले तर छान होईल. आता ह्याच्यावरती आपण हा एक सँडविच घालून घ्यायचा. आता आपण हा दुसरा सँडविच करतो आहोत. तो सुद्धा असा व्यवस्थित लावून घ्या. हे बघा, पटकन साधारण 2 मिनिटात हे सँडविच तयार होतात. 2-3 मिनिटात. आता त्याच्या एका साईडला आपण सॉस लावून घेऊया. आणि हे हंकट सँडविच हेल्दी आहेत, कारण त्याच्यात आपण दही घातलेलं आहे आणि भाज्या घातलेल्या आहे. एकदम हेल्दी सँडविच आहे हे. आता आपण हा सँडविच तयार केलेला आहे, त्याला असा मस्का लावून घेऊया. मस्का तुम्हाला पाहिजे तसा लावा. इवन लोणकडी तूप असेल तरी ते लावलं तरी चालेल. तुपाने सुद्धा ह्याला टेस्ट चांगली येते. आणि हे आपण असं वर ठेवू. आता इथे वरतून मस्का लावून घेऊया. आता हा आपण परतून घेऊया. किती छान कलर आलाय बघा. आता आपण हा पहिला सँडविच करून घेतलेला आहे. आता दुसरा करून घेऊया. हा सँडविच मी असा कट करून घेते. मला आता हे बघा, आपले सँडविच किती छान झाले आहे. आता मी प्लेटिंग करून घेते. आता ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील व्हिडिओ आपल्याला बघता येतील. धन्यवाद.